राष्ट्रवादीचे 2 गट पडले तेव्हा मलाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ऑफर आली होती, पण मी शरद पवारांसोबत राहिलो, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसेंनी केलाय। माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकरांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं। दोन्ही राष्ट्रवादी पक्ष विलीनीकरणावर सध्या तरी चर्चा नाही, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं। कोणताच प्रस्ताव नाही, त्यामुळे चर्चेचा विषयच नाही, असं अजित पवारांनी म्हटलं। राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न शिवसेना शिंदे गटाकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली। राज ठाकरे महायुतीसोबत आले नाहीत तरीही चालतील, पण त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्रितपणे मुंबई महापालिका लढवू नये, असा प्रयत्न शिंदे शिवसेनेकडून होत असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवरून संजय राऊतांनी राज ठाकरेंना टोला लगावलाय। राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ आहे, तिथे खिचडी पण मिळते, पदवी पण मिळते। मुक्त विद्यापीठाचे ते कुलगुरू आहेत, असं राऊत म्हणाले। त्यांच्या प्रस्तावाला आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला होता। दरम्यान एकत्र आल्यावर त्यांनी महाराष्ट्र द्रोह्यांशी संबंध ठेवू नये, असंही राऊत म्हणाले। अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे एवढाच काय तो राष्ट्रवादी पक्ष आहे? दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याच्या चर्चेवरून मंत्री चंद्रकांत पाटलांनी टोला लगावलाय। अजित पवार हे रेम्या डोक्याचे आहेत, अशी टीका उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे। मीच राष्ट्रवादीला जन्म दिला, अशी भूमिका अजित पवार घेतात, असंही संजय राऊत म्हणाले। पुण्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले। शिवेंद्रराजेंच्या निवासस्थानी प्रहार संघटनेकडून रक्तदान आयोजित करण्यात आलं। कर्जमाफीच्या मुद्द्यावर हे आंदोलन करण्यात आलं। माजी मंत्री बच्चू कडूंचा कराडमध्ये अनोखा अंदाज पाहायला मिळाला। कराडमध्ये बच्चू कडू आले असता त्यांनी रिक्षातून प्रवास केला। नांदगावमधील 65 वर्षीय आजीच्या रिक्षातून प्रहार पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी कराड शहरातून फेरफटका मारलाय। अमळनेर तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादीला शरद पवार पक्षाला एक मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर अनिल शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्याम पाटील या दोघांनीही भाजपमध्ये प्रवेश केला। अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणी साठा असूनही आगामी काळात पाणी टंचाई निर्माण होणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली। शेतीसाठी आवश्यक त्या प्रमाणात पाणी उपलब्ध राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक माणकर यांनी पुणे शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला। माणकर यांच्या विरुद्ध बनावट दस्त तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी माणकर यांनी पक्षाकडे आपला राजीनामा सादर केला। राज्यात देवस्थान इनाम जमिनी मोठ्या प्रमाणावर असून या जमिनींचे होत असलेले खरेदी विक्री व्यवहाराबाबत सरकार धोरण ठरविण्यात असल्याचं, या जमिनींची नोंदणी थांबवण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी दिले। तुर्कीच्या विरोधात भारतानं आक्रमक भूमिका घेतली आहे। तुर्कीच्या TRT बर्ड प्रसार माध्यमांवर बंदी घालण्यात आली आहे। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये दहशतवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय। AK-47 हँड ग्रेनेड आणि मोठ्या प्रमाणात जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहे। दरम्यान कालच भारतीय सेनेने पाकच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं। बलुचिस्तान वेलफेअर असोसिएशनने पाकिस्तानला जोरदार झटका दिलाय। बलुचिस्तानने स्वातंत्र्याची घोषणा केली आहे। संयुक्त राष्ट्र महासचिवाला पत्र लिहून बलुचिस्तानला स्वतंत्र देशाची मान्यता देण्याची अपील केली। तसंच यावेळी बलुचिस्तानने भारताच्या पंतप्रधानांनाही दिल्लीत बलूच दूतावास सुरू करण्याची विनंती केली। BSFचे जवान PK साहू हे भारतात परतले आहेत। त्यांनी चुकून पाकिस्तानात प्रवेश केला होता।
तर भारताकडून पाकिस्तानी रेंजर्सच्या एका जवानाला परत पाठवण्यात आले। अटारी बॉर्डरवर ही अदलाबदल करण्यात आली। भारतामध्ये चीनचं मुखपत्र ग्लोबल टाइम्सवर बंदी घालण्यात आली आहे। भारतामध्ये ग्लोबल टाइम्सच्या पोर्टलला आता ब्लॉक करण्यात आलंय। युद्धकाळात पाकिस्तानची वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून मालेगावात एटीएसने एका तरुणाला ताब्यात घेतलंय। संबंधित तरुणाची 6 तास चौकशी करण्यात आली। दरम्यान तरुणाकडे काहीच आढळलं नसल्यानं त्याला सोडण्यात आले। भारत पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी झाल्यानंतर उत्तर भारतातील 32 विमानतळं पुन्हा सुरू करण्याची घोषणा सरकारने केली। तरीही देशातील प्रमुख विमान कंपन्यांनी सावध पवित्रा घेत त्या भागांमध्ये विमानसेवा अद्याप पूर्ववत सुरू केलेली नाही। पुढील परिस्थितीचा अंदाज घेऊन विमानसेवा पूर्ववत करण्यात येणार असल्याचा निर्णय विमान कंपन्यांनी घेतलाय। ऑपरेशन सिंदूर नंतर मुंबई पोलीस अधिक सतर्क झाले आहेत। मुंबई पोलिसांनी महत्त्वाच्या ठिकाणच्या बंदोबस्तात याआधीच वाढ केली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत फटाके आणि रॉकेट उडवण्यास बंदीचे आदेश जारी केले। उदयपूरमधील व्यापारी तुर्की विरोधात आक्रमक झालेत। तुर्कीमधून मार्बल आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांनी आता या मार्बलला विरोध केलाय। भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम घडवून आणण्याचे श्रेय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प घेत असले तरी दोन्ही देशांमध्ये अद्यापही तणावाची स्थिती असल्याचं पाहायला मिळतंय। कारण पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असल्याचं दिसून आलंय। यातच भारताने पाकिस्तान उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्यावर थेट कारवाई करत 24 तासांमध्ये भारत सोडण्याचे निर्देश दिलेत। भारत पाकिस्तान सीमेवरील युद्धबंदीनंतर जनजीवन आता सामान्य होत आहे। पाकिस्तानी सैन्याच्या जोरदार गोळीबारामुळे पळून जाण्यास भाग पाडलेले नियंत्रण रेषेजवळील गावातील लोकांनी घरी परतण्यास सुरुवात केली। भारतात जैश आणि लष्कराच्या स्लीपर सेल्स सक्रिय झाल्यामुळे एजन्सी सतर्क झाल्यात, तर दहशतवादी कारवाया करण्यासाठी दहशतवादी संघटना बांगलादेशी घुसखोरांची मदत घेऊ शकतात। त्यामुळे एजन्सीज देखील सतर्क झाल्यात। युद्धबंदीनंतरही पाकिस्तानमधील अनेक विमानं उड्डाणांवर परिणाम झालाय। लाहोर विमानतळावर सौदी, कुवेत आणि श्रीलंकेच्या एअरलाइन्सची उड्डाणं थांबवण्यात आली। अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे। अमरावतीमध्ये लाडू वाटप करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे। बीडच्या गेवराई तालुक्यातील एका गावात गतिमंद मुलीला व्यसनाधीन बापानं गोठ्यात बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। दरम्यान शेजारील महिलेच्या जागरूकतेमुळे या मुलीची सुटका झाली आहे। सध्या त्या मुलीला छत्रपती संभाजीनगरमध्ये पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले। दहिसर मीरा भाईंदर मेट्रो 9 या मार्गिकेवर दहिसर ते काशीगाव मार्गावर मेट्रोची चाचणी करण्यात आली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मेट्रोतून प्रवास केला। मुंबईत पुन्हा हिंदी मराठी भाषेचा वाद दिसून आलाय। भांडूप परिसरात राहणाऱ्या जोडप्यानं डॉमिनोज पिझ्झाच्या डिलिव्हरी बॉयला मराठी येत नसल्यानं पैसे देण्यास नकार दिला। मुंबईतील भांडूप परिसरातील साई राधे नावाच्या इमारतीत हा प्रकार घडलाय। हा संपूर्ण प्रकार डिलिव्हरी बॉयने आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला। बदलापूरच्या शाळेतील विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीश साधना जाधव व डॉक्टर शालिनी फणसाळकर जोशी यांच्या समितीने सरकारला विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात शिफारसी सादर केल्या आहेत। त्यानुसार लैंगिक गुन्ह्यांपासून व इतर अत्याचारापासून बालकांचं संरक्षण करणं ही शाळांची जबाबदारी असेल असा निर्णय मंगळवारी शासनानं जारी केलाय। मॉन्सूनचं मंगळवारी अंदमानात आगमन झालंय। दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल झाल्याचं हवामान विभागाने जारी केलंय। अंदमानात दाखल झाल्यानंतर पुढील प्रवास वेगाने होत असून मॉन्सून यंदा 27 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचे संकेत आहेत। साई भक्तांनी दान दिलेल्या सोन्या चांदीने मंदिराची तिजोरी, शिर्डीच्या मंदिरातील तिजोरी भरली आहे।
तर साई मंदिराकडे 500 किलोपेक्षा जास्त सोनं आहे आणि 6,500 किलोपेक्षा जास्त चांदी जमा झाली. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तोकडे कपडे घालून भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी येऊ नये. पारंपरिक आणि पूर्ण अंग झाकले जाईल असेच कपडे घालून यावे असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने केले. पुण्यात उचब्रू सोसायटीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. बाणेर परिसरातील 4 स्पा सेंटरला पुणे पोलिसांनी टाळं ठोकलंय. तर बाणेर इथं स्पा सेंटरच्या या प्रकरणी स्पा मालक आणि मॅनेजर सह चालकाविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय. उल्हासनगर कॅम्प 4च्या बंजारा कॉलनी परिसरात एक टोळी लोकांवर हल्ले करत दहशत माजवण्याचा प्रयत्न करते. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मुंबईच्या रे रोडमधील केबल स्टेट रोड ओव्हरब्रिजचं मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. आजपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत या प्रकल्पाचं बांधकाम 14 फेब्रुवारी 2022 रोजी सुरू करण्यात आलं होतं. मुंबईतील अनेक भागांमध्ये मंगळवारी वळवाच्या पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. पुढील 2 दिवस मुंबईसह ठाणे पालघर भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली. मुंबईच्या गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात 1 लाखांची लाच स्वीकारताना वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला रंगेहात अटक करण्यात आली. पोलिसांकडून या संदर्भात अधिकचा तपास सुरू आहे. ब्रेकअप नंतर वैतागलेल्या तरुणाने प्रेयसीला अश्लील फोटो पॉर्न वेबसाईटवर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार पुण्यात समोर आलाय. संबंधित तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. उल्हासनगरमध्ये एका हॉटेल मालक आणि मॅनेजरवर हल्ला करण्यात आलाय. के रॉयल रेसिडेन्सी या हॉटेलमध्ये रूम बुक केलेल्या ग्राहकांनी मालकावर हल्ला चढवला. हल्ल्याची सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फोर्ट येथील काळा घोडा परिसरातील पे अँड पार्क चालविणारी संस्था वाहनतळाचे अधिक शुल्क आकारत असल्याचं मुंबई महापालिकेने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आढळून आलंय. यामुळे या संस्थेविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. पुण्यातील पीएमपीएलच्या ताफ्यात 1000 नवीन बसेस दाखल होणार आहेत. पुणे महानगरपालिका 300 तर पिंपरी चिंचवड महापालिका 200 आणि पीएमआरडीए कडून 500 बस देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ठाकुर्लीमधील सर्वोदय लीला बिल्डिंग नंबर 1 आणि 13 आणि 14व्या मजल्यावर मध्यरात्री आग लागली. या आगीत घरांचं मोठं नुकसान झालं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्यानं मोठा धोका टळला. मुंबई महापालिकेने मलबार हिलवर तयार केलेला शांत, निसर्गरम्य आणि पायी प्रवासाबरोबरच चौपाटीचा सुंदर नजारा दाखवणारा नेचर ट्रेल पर्यटकांसाठी आणि मुंबईकरांसाठी सुखद अनुभव देणार आहे. केवळ एका महिन्यात 1 लाखांहून अधिक पर्यटकांनी याला भेट दिली. त्याचबरोबर त्यातून पालिकेला 27 लाखांचा महसूल मिळाला. नाशिकच्या चांदवड देवळा परिसराला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. पावसामुळे अनेक पोल्ट्री फार्म आणि शेडनेट उद्ध्वस्त झालेत. शिवाय कांदा आणि आंब्याला देखील मोठा फटका बसलाय. रत्नागिरी अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदलामुळे आंब्याला मोठा फटका बसला. आंब्यावर रोगांचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे आंबा बागायतदार देखील आर्थिक संकटात सापडलाय. नाशिकच्या येवला तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपून काढले. सावखेडा नगरसूल परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला. धाराशिवमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. धाराशिवसह उमरगा, लोहारा आणि तुळजापूर तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळला. पावसामुळे 30 गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला. लातूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. उदगीर तालुक्यातील शिरोळ, जानापूर, मल्लापूर, चांदेगाव, नागलगाव परिसरांमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस कोसळला.
पावसामुळे शेतीचंही मोठं नुकसान झालं। सोलापूरमध्ये वादळी वाऱ्यामुळे तुफान पाऊस कोसळलाय। पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला, पण पीक धोक्यात आल्याने शेतकरी संकटात सापडला।